कुठल्याही साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळी मतं येत असतात. कोणी काय लेख लिहावा, शेवटी साहित्य संमेलनाने ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून, देशाचे कृषी मंत्री म्हणून किंवा एकूणच राजकीय क्षेत्रात त्यांचं योगदान आहे म्हणून त्यांचा लेख घेतला. आता त्यात काय लिहावा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी तो लिहिला. सर, यादी करायला घेतलेली आहे अशा लोकांची, त्याबद्दल तुमचं काय मत? कशाची यादी? जे त्यांनी पुढे लेखामध्ये लोकांची यादी, धर्मांध लोकांची यादी आम्ही करायला हाती घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं त्यांना हवी असेल तर वारकरी विचाराच्या विरोधात जाऊन जे लोक वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी विचार मांडण्याचा प्रयत्न करतायत अशा लोकांची यादी मी त्यांना पाठवून देतो. म्हैसकर मॅडमशी तुमचं बोलणं झालं की मंत्री कोण आहे त्यांनी सांगितलं का तुम्हाला? आणि असं काही हा फार एवढा गंभीर विषय नाही आणि त्यांनी तो गंभीरतेने घेतलेला नाही. काही प्रमाणात नक्कीच, कारण यातले काही लोक जे तिथे शिरले, ज्यांना सुदैवाने आमच्या वारकरी परंपरेनं झिडकारलं, त्या लोकांचा संबंध हा अर्बन नक्षल चळवळीशी देखील आम्हाला पाहायला मिळाला. त्या संदर्भातलं डोसियर देखील माझ्याकडे आहे. सर